नमस्कार मंडळी. भांडूपमधील हा सायकल आणि वॉकिंग ट्रॅक जो चालण्यासाठी बनवला गेला आहे, तो अगदी पवईपर्यंत हा पादचारी रस्ता जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा असावा असा अंदाज आहे. अशा निसर्गरम्य ठिकाणी निसर्गप्रेमी आणि आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, फिटनेस राखण्यासाठी बरेच पुरुष स्त्रिया, त्यामध्ये वयोवृद्ध मुलं, तरुण वर्ग आणि अनेक जण आपल्या शरीरासाठी सकाळी लवकर आणि संध्याकाळी सुद्धा या निसर्गरम्य ठिकाणी यायचा आनंद घेत असतात. पण याच ठिकाणी काही लोक निसर्गाच्या ठिकाणी एक वेगळाच आनंद घेण्यासाठी येतात, पण त्यांच्या आनंद घेण्याचा प्रकार वेगळाच आहे. तो घेत असताना त्यांनी निसर्गाचा समतोल राखला जात नाही आणि हे लोक या ठिकाणी असा कचरा करून ठेवतात. त्या कचऱ्यामध्ये अगदी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बॉटल आणि बरंच काही. त्यामध्ये काचेच्या बाटल्या फोडलेल्याही दिसतात. कोणाला त्याची इजाही होऊ शकते. निसर्गरम्य ठिकाणी आनंद घेण्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण आपला आनंद दुसऱ्याला त्रास व दुःख देत असेल तर तो चुकीचा आहे. तरी अशा लोकांना नम्र विनंती की अशा निसर्गरम्य ठिकाणी अशी घाण कचरा करून तुम्ही पर्यावरण, वन्यजीव आणि पर्यटनाचे अतोनात नुकसान करत आहात. प्लास्टिक कचऱ्यामुळे माती व पाण्यामध्ये प्रदूषण आणि सौंदर्य नष्ट होते. आपल्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून स्वतःचा कचरा आणि इतर वस्तू योग्य ठिकाणी टाकणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्गरम्य ठिकाणी कचरा करण्याचा दुष्परिणाम जमिनीची सुपीकता नष्ट होते आणि भूजल दूषित होते व केलेला कचरा वन्यजीव खातात, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्या नैसर्गिक ठिकाणाचे सौंदर्य कमी होते. म्हणून देशाचे, समाजाचे व जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. चला निसर्गाचा आदर करू आणि पुढील पिढीसाठी जपणूक करून आदर्श ठेवू. धन्यवाद.